नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे आजचे भाव आणि पुढील येणारे भाव कसे राहतील याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडे अशी नवनवीन माहिती येते. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या काही महिन्यात थोडा दिलासा मिळाला आहे. बाजारात जुन्या सोयाबीनची आवक कमी होत असल्याने यांच्या दरात वाढ झाली आहे. गुरुवारी वायदे बाजारात शेवटच्या दिवशी सोयाबीन, सोया तेल आणि सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा. देशातील बाजारात मात्र सोयाबीन स्थिर होते, परंतु गुरुवारी त्यांच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीनला 4,000 ते 4,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गुरुवारी 4,550 ते 4,700 रुपयापर्यंत सोयाबीनची. नवे सोयाबीन बाजारात येण्यास अद्याप 1.5 महिना वेळ असल्याने जुन्या सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. सध्या बाजार समितीत जुन्या सोयाबीनची आवक घटली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीच थोडीशी. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर 4,500 रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास पोहोचले होते. मागील 1.5 महिन्यापासून सोयाबीनच्या दरात 4,200 रुपये प्रति क्विंटल स्थिरता होती, मात्र सध्या या दरात सुधारणा. दरवाढीच्या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांनी आता सोयाबीन विक्री सुरुवात केली आहे. या मागणीमुळे बाजारात दर वाढ होत असल्याने दिसून येत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, काही दिवसात अजून सोयाबीनला भाव येण्याची. देशात आणखी 1 महिन्यात नवे सोयाबीन बाजारात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात काही सुधारणा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात 200 रुपयाची वाढ. सोयाबीनच्या दरात पुढील काही दिवसात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे, कारण नव्या सोयाबीन पिकाची आवक अद्याप बाजारात येण्यास नाही. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दराची क्षमता घेणे अत्यावश्यक. तर शेतकरी मित्रांनो, बाजार समितीचे असे म्हणणे आहे की अजून काही दिवसात सोयाबीनचा भाव उच्चांक गाठू शकतो. उत्पादनाच्या सालाप्रमाणे मागील तुलनेत पुरवठा कमी आल्याने सोयाबीनच्या दरामध्ये वेळोवेळी वाढ होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद व उत्सुकता. सोयाबीनच्या दरात सुधारण्याची शक्यता अजूनही कायम आहे, असे व्यापारी वर्तवित आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात सोयाबीनच्या कमॉडिटी बाजारात लक्ष ठेवण्याची गरज आहे. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन भाव वाढण्यामध्ये आशा कायमस्वरूपी ठेवणं गरजेचं आहे, कारण येत्या काळात आपल्याला 4,500 पासून ते 5,000 पर्यंत सोयाबीन भाव मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयीनुसार आपण हा सोयाबीनचा साठा करू शकतो किंवा विकू शकतो, हे आपल्या गरजेवर अवलंबून आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता समोर जाणून घेऊया आजचे सोयाबीनचे भाव. तर शेतकरी मित्रांनो, 31/8/2024 आपण सोयाबीनचे भाव पाहणार आहोत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4,200 ते सरासरी 4,200 रुपये सोयाबीनला भाव मिळालेला आहे. कारंजामध्ये 4,175 ते 4,520 असा सोयाबीनला भाव मिळालेला आहे. तुळजापूरमध्ये 4,450 हा सरासरी भाव मिळालेला आहे. मालेगावमध्ये 4,400 ते 4,200 रुपयाचा दरम्यान भाव मिळालेला आहे. राहातामध्ये 4,360 हा फायनल रेट मिळालेला आहे. सोलापूरमध्ये 4,580 ते 4,630 आणि 4,600 असा रेट मिळालेला आहे. अमरावतीमध्ये 4,450 ते 4,599 रुपयाचा रेट. नागपूर 37 क्विंटलचा आवक आहे, 4,251 ते 4,311 रुपये रेट. हिंगोली 195 क्विंटलचा आवक आहे, 4,250 ते 4,601 रुपयाचा रेट आहे. लातूरमध्ये 9,393 क्विंटलचा आवक आहे, 4,422 ते 4,635 चा रेट मिळाला आहे. लातूर मुरमुड 50 क्विंटलचा आवक आहे, 4,300 ते 4,501 रुपयाचा रेट मिळालेला आहे सोयाबीनला. अकोलामध्ये 2,067 क्विंटलचं सोयाबीनचा आवक आहे, 4,100 ते 4,485 रुपयाच्या दरम्यान रेट मिळाला. चिखली क्विंटलमध्ये 116 क्विंटल आवक आणि 4,102 रुपये ते 4,367 रुपयाचा रेट मिळालेला आहे. हिरणघाटमध्ये 664 क्विंटलचा आवक 2,800 ते 4,590 चा रेट. बीड जिल्ह्यात 15 क्विंटलचा आवक मिळाला आहे, त्यामध्ये 4,500 रेट मिळाला. वाशिममध्ये 2,100 क्विंटल आवक 4,370 ते 4,565 रुपयाचा रेट मिळाला आहे. वाशिममध्ये 150 क्विंटल आवक 4,250 ते 4,750 चा फायनल रेट मिळाला. भोकरदनमध्ये 7 क्विंटल आवक 4,200 रुपये ते 4,400 रुपयांचा रेट मिळालेला आहे. हिंगोली खानदेश नाकावरती 48 क्विंटलचा आवक 4,400 रुपये ते 4,500 रुपयाचा दर मिळाला आहे. परतूरमध्ये 6 क्विंटलचा आवक 4,200 ते 4,440 रुपयाचा. दयापूरमध्ये 600 क्विंटलचा आवक 3,500 ते 4,600 रुपयापर्यंत दर मिळाला. देऊळगाव राजा 2 क्विंटलचा आवक 4,200 ते 4,300 चा दर मिळालेला आहे. अंबाजोगाई 100 क्विंटलचा आवक 4,450 सरासरी ते 4,580 रुपयाचा दर मिळाला. मुखेडमध्ये 6 क्विंटलचा आवक 4,500 रुपये ते 4,645 रुपयाचा दर मिळालेला आहे. उमरगावमध्ये 27 क्विंटल आवक 4,400 रुपये ते 4,460 रुपयाचा दर. पाथरीमध्ये
2 क्विंटलचा आवक तर 4,300 ते 4,311 रुपये रेट मिळाला. चंद्रपूर रेल्वेमध्ये 4 क्विंटलचा आवक 4,000 रुपये ते 4,400 पर्यंतचा रेट मिळाला आहे. नांदगाव खांडेश्वर 27 क्विंटलचा आवक 4,175 ते 4,465 रुपयाचा रेट मिळालेला आहे. शिंदी शेलू 110 क्विंटलचा आवक तर 3,700 ते 4,150 रुपयाचा रेट मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रमाणे आजचे सोयाबीनचे भाव होते. उद्याचे अपडेट उद्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच शेतीविषयी अपडेट येत राहील. आणि व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, सोयाबीनच्या रेटमध्ये अपेक्षा किती आहे याचीही सुद्धा कमेंटमध्ये सांगा. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.